महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध वाळू उत्खनन सुरू। सगरोळी गंजगाव परिसरात अवैध उत्खनन जोमात। मंडळ अधिकारी तलाठीचे साटेलोटे। अवैध वाळू उत्खननावर कार्यवाहीची मागणी। सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात मांजरा नदी पात्रातून वाळू माफियांकडून दिवसाढवळ्या पोकलेन मशीनच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे। प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे नदीची चाळण होत असून स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। संगरोळी येथे मांजरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा केला जात आहे। महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। वाळू माफियाच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे। यापूर्वी बिलोली तालुक्यातील हरनाळा व राहेर येथील अवैध वाळू साठ्यावर महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून सुमारे 5000 ब्रास वाळू साठा जप्त केला होता। तालुक्यात ओव्हरलोड वाळू वाहतुकीचाही प्रश्न गंभीर बनला आहे। बिलोली तालुक्यातील सगरोळी गंजगाव शासकीय वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करून वाळूघाट बंद करण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिनांक 5 मार्च 2026 रोजी तक्रार केल्यावर ही प्रशासकीय यंत्रणा कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना निवेदन देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यामध्ये नदीपात्रातील सर्व जेसीबी यंत्र जप्त करून कार्यवाही करणे, वाळूघाटावरील सीसीटीव्हीचे फुटेज देणे, ओव्हरलोड वाहनावर कार्यवाही होण्यासाठी महसूलचे चेकपोस्ट उभारणे, रात्रीची वाळू वाहतूक थांबवण्यासाठी पोलिसांना आदेशित करणे, आरटीओ चेकपोस्टचा बायपास रस्ता बंद करणे, वाळूघाट बंद करून वाळू उपसा मोजणी करणे व कार्यवाही करणे, ओव्हरलोड असणाऱ्या सर्व वाहनांवर दंड आकारणी व पोलिसी कार्यवाही करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता सुनील जेठे यांनी मागणी घेऊन आमरण उपोषणास बसलेला पहिला दिवस मावळला। गाव सगरोळी शासकीय घाटातून अवैध रेती उत्खनन होत असल्याबाबत आज आमरण उपोषण करत आहे। बिलोली तहसील कार्यालयासमोरून ओव्हरलोड वाहतूक होत आहे। 5 ब्रासच्या नावाखाली 10 ते 15 ब्रास रेतीची वाहतूक केली जात आहे बेकायदेशीर। याकडे महसूल प्रशासनाकडे कधीच लक्ष घालत नाही, कुठल्या कारवाई करत नाही। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक 5 रोजी तक्रार केली होती, पण आजपर्यंत कुठली दखल घेण्यात आलेली नाही। म्हणून मी आमरण उपोषण आज रोजी करत आहे या प्रशासनाच्या विरोधात आणि ठेकेदाराच्या विरोधात। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष प्रचंड, बिलोली, नांदेड।